गेल्या अनेक महिन्यांपासून डोंबिवलीतील टिळक रोडचे काँक्रिटीकरण विविध तांत्रिक व अडचणींमुळे रखडलेले आहे. विविध शासकीय यंत्रणा त्यावर काम चालू आहे. अमृत योजनेअंतर्गत भूमिगत गटार योजनेचे काम, पाणी पुरवठा, मुख्य जलवाहिनी इत्यादी कामांमुळे हा रस्ता अनेक दिवस रखडलेला असून सदर रस्त्यावर दुरुस्ती कामे करण्यास मानवनिर्मित अडचणी निर्माण झाल्या आहेत. काल पुन्हा एकदा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे या अडचणींबाबत सांगितले असता त्यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका शहर अभियंत्या परदेशी मॅडम यांच्याशी चर्चा केली व त्यानुसार सदर रस्त्याच्या कामाचा व त्यातील अडचणी समजून घेण्यासाठी एकत्रित पाहणी दौरा पार पडला. लवकरच या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरू होत असून उर्वरित अर्धा रस्ता लवकरात लवकर वाहतुकीसाठी डागडुजी करून देण्याबाबत परदेशी मॅडम मार्फत संबंधितांना आदेशित करण्यात आले व ज्यांच्यामुळे या कामास विलंब झाला आहे त्यांना नोटीस देण्यात येणार आहे. या पाहणी दौऱ्यात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे अधिकारी, MMRDA अधिकारी, त्यावर काम करणाऱ्या यंत्रणा, वाहतूक पोलीस अधिकारी श्रीराम पाटील आणि शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, युवासेना शहर प्रमुख सागर जेते, संजय निकते हे उपस्थित होते.